मी मनोज दादांना भेटलोय, त्यांच्या कानात सांगितलंय आजपर्यंत एकदाही देवेंद्र फडणवीस आंदोलनाकडे का आले नाही। मग ते मुंबईमध्ये एक डंकेची चोटवर मानणारा मनोज दादांना संपवण्याचं षडयंत्र राज्य सरकार करते का? ज्या ठिकाणी दंगल होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी प्रति आंदोलनाला परवानगी का दिली? ते दोन्ही प्रति आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरती सुरू आहे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र दिसतंय, कारण या ठिकाणी 4 दिवस झालं तरी कुणीही भेटायला आलेला नाही। सर्वांना जय शिवराय। संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आंतरवाली सराटी या ठिकाणी चालू आहे। आज 4था दिवस आहे। पोटात अन्नाचा कण नाही आणि थेंबभर भी पाणी नाही आणि आपण जे म्हणतो 18 पगड जातीचा आपल्याला पाठिंबा आहे, सहकार्य आहे। दलित समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज, आदिवासी 18 पगड जातीचा आपण म्हणतो। आपण बघू शकतोय या ठिकाणी दलित चळवळीचे नेते दीपक भाई केदार या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलेले। राजरत्न आंबेडकर साहेब काल येऊन गेले। आपण बघू शकतोय डंके की चोट पर काही लोक म्हणतात, त्या डंके की चोट पर आपण बघू शकतो यांच्या काय भावना आहे आमच्या विषयी। माध्यमातून समजतंय की मनोज भाई जरांगे यांची तब्येत खराब आहे। मनोज दादा अतिशय अस्वस्थ असल्याचं समजल्यानंतर मी तात्काळ त्यांची भेट घ्यायला आलोय आणि मी स्वतः आता त्यांना भेटलोय। त्यांची तब्येत खरोखर खराब आहे आणि दुर्दैवाने राज्य सरकारने हे ठरवलंय की या आंदोलनाकडे पाठ फिरवायची। कसल्याही पद्धतीने या ठिकाणी मंत्री, आमदार, पालकमंत्री कुणीही भेटायला आलेला नाही। आज 4 दिवस झालं मनोज दादा जरांगे यांनी अन्नाचा कण सुद्धा आणि पाणी सुद्धा घेतलेलं नाही। मला कुठेतरी या राज्य सरकारचं षडयंत्र दिसतंय आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र दिसतंय। तून मनोज दादा जरांगेंचा घातपात करण्याचा हा प्रयत्न आहे का, हा प्रश्न सुद्धा आज मी आंतरवली सराटीतून विचारतोय, कारण या ठिकाणी 4 दिवस झालं तरी कुणीही भेटायला आलेला नाही। एक आंदोलक मराठा समाजाच्या शोषितांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी तरफडतोय, पण त्याला भेटण्याची तसदी सरकार घेत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा भेटत नाहीत, पण दुसरीकडे लाडली बहीण योजनेच्या सभा घेत ते फिरतायत आणि समग्र महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज दादा जरांगेंना या ठिकाणी तडफडताना ते बघतायत। तरी सुद्धा या आंदोलनाची आज दखल घेतली जात नाही आणि येणाऱ्या काळात हे जे काही आज सुरू आहे ते या सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी आज देतोय। प्रति आंदोलनाची गरज काय? या आंतरवरी सराटीमध्ये जे 2 प्रति आंदोलन सुरू आहेत ते दोन्ही प्रति आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरती सुरू आहेत। आज मनोज दादा जरांगेंची मानसिक स्थिती आणि मानसिक तणावात जावा म्हणून त्या ठिकाणी बसून लक्ष्मण हाके या ठिकाणी मनोज दादांच्या बापापर्यंत जात आहेत, मनोज दादांना टार्गेट करतायत आणि दंगल कशी भडकल यासाठी आंतरवली सराटीच्या गेटवर येऊन बसलेले। हा थेट आमचा या ठिकाणी आरोप आहे। आझाद मैदानावरती सुद्धा शेकडो आंदोलन सुरू आहेत। ते आझाद मैदानातले शेकडो आंदोलन सुद्धा आंतरवली सराटीत येणार आहेत का, हा प्रश्न मी राज्य सरकारला विचारतोय। ज्या ठिकाणी दंगल होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी प्रति आंदोलनाला परवानगी का दिली, हा सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून आज विचारतोय। आणि या आमच्या मनोज दादा जरांगे या आंदोलकाची आम्हाला खूप गरज आहे। मी भीमसैनिक म्हणून, एक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मावळा म्हणून, सैनिक म्हणून मी या ठिकाणी त्यांची भेट घ्यायला आलोय। त्यांचा हात हातात घेतला ते फक्त मान हलवू शकतायत, एवढी गंभीर स्थिती आहे। एवढी गंभीर स्थिती आहे की त्यांच्या जीवाला काही होऊ शकतं, तरी सुद्धा कुणी दखल घेत नाही। आणि मनोज दादा जरांगे यांच्या राजकारणाला अडसर झालाय की काय, अशी स्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे। आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत मनोज दादांना संपवण्याचं षडयंत्र राज्य सरकार करते का, असा थेट आरोप मी या माध्यमातून आज या ठिकाणाहून करतोय। आणि म्हणूनच जाणीवपूर्वक मनोज दादांच्या आंदोलनाकडे आज दुर्लक्ष केलं जातंय, परंतु दुर्लक्ष करणं यांना महागात पडेल। या आंदोलनाची तीव्रता आणि दाहकता मोठी आहे, याचा कधी या ठिकाणी वातावरण एक संतापजनक झाल्याशिवाय राहणार नाही। मला सांगा, एक माणूस
6 महिन्यात किती उपोषण करू शकतो? आज त्याच्या आताड्याची, त्याच्या पोटाची, त्याच्या शरीराची काय अवस्था झाली असेल याची थोडी सुद्धा कल्पना या व्यवस्थेला येत नाही. एकीकडे वाशीमध्ये तलवारी काढल्या होत्या, ते मंगे चिवटे कुठे आहेत? ते सुमंत भांगे कुठे आहेत? तुम्ही तिथं आश्वासन दिले होते, आज का येत नाहीत? आणि म्हणून कुठेतरी येणाऱ्या काळात आमच्या लढणाऱ्याचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न दिसतोय, हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत. आणि म्हणून जे पिलर देवेंद्र फडणवीसांनी उभा केलेत ते सगळे पिलर हे सुपारीबाज पिलर आहेत. मग ते मुंबईमध्ये एक डंकेची चोटवर मानणारा आता उठवण्यासाठी कोर्टात जायची भाषा करतोय. अरे कोर्टात जाणार, कायदा सगळं आम्ही मान्य करतो, कायदा मान्य करतो, म्हणूनच मनोज दादा आंदोलन करतोय. म्हणूनच संविधान हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु संविधानाच्या माध्यमातून न्याय देत असताना या ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. बार्शीला आंदोलन सुरू आहे, ते सुद्धा फडणवीसच्या इशाऱ्यावर सुरू आहे. आंतरवली सराटीत जे सुरू आहे ते सुद्धा फडणवीसच्या इशाऱ्यावर सुरू आहे. आजपर्यंत एकदाही देवेंद्र फडणवीस या आंदोलनाकडे का आले नाही? त्यांना असणाऱ्या गनिमी कावा माध्यमातून आम्ही छत्रपतीचे मावळे या सुद्धा संकटातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत. मी मनोज दादांना भेटलोय, त्यांच्या कानात सांगितलंय की आज या प्रस्थापितांची व्यवस्था आणि या ठिकाणच्या शोषितांना नव स्वराज्य देण्यासाठी तुमची खूप गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही टिकलं पाहिजे, तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे. आणि हा आजचा लढा नाही तर अनेक वर्ष हा लढा चालणार आहे. तो लढा खांद्याला खांदा लावून हा भीमसैनिक तुमच्या दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं, संविधान मानणारे माणसं आहे आम्ही. संविधान आम्ही हातात घेतलं, कायदा हातात घेतला. कायदा हातात कसा घेतला तर संविधान हातात घेतलं आणि संविधानचं आम्ही पालन करणारे. आजपर्यंत बघा जेवढे सत्याग्रह झाले, आज महात्मा गांधींनी सत्याग्रह केला, शांततेच्या मार्गाने केला, पण भारत स्वतंत्र झाला. असे अण्णा हजारेंनी जे लोकपाल बिल आणण्यासाठी दिल्लीला हे केलं, तख्त पलट झाला. शांततेत क्रांती ही पुन्हा आपल्याला प्रत्यय आलेला आहे. 1 वर्ष झालं संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी अत्यंत शांततेत आंदोलन केलेलं आहे. काही लोक आमच्याकडे उचकवण्यात काम करतात, आमचं आंदोलन उचकवण्यासाठी काम करतात, प्रति आंदोलन करत आहेत. आणि हे जे आमच्यातलेच काही बांडगुळ हा प्रश्न विचारते की मनोज जरांगे पाटील नेहमी आंदोलन करतात. अरे त्या आंदोलनामुळेच, म्हणजे जर आपण उग्र आंदोलन केले असते, हे 1 वर्ष झाले या 29 ऑगस्टला ह्या आंतरवाली सराटीच्या आंदोलनाला, हे कधीच संपलं असतं. पण हे शांततेत घेतल्यामुळे टिकलेलं आहे. आणि उग्र आंदोलन करायला काही लागत नाही. एका घंट्यात अख्खा महाराष्ट्र हा जाम होऊ शकतो, ही ताकद मराठ्यांमध्ये. पण आम्हाला शांततेत, आम्हाला आरक्षण पदरात पाडून घ्यायचंय. फक्त मराठवाडा हा आरक्षणापासून वंचित आहे आणि आम्हाला मराठवाड्याचं आरक्षण घ्यायचंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, खानदेशातल्या मराठ्यांना आहे. आणि तिथल्या जशी मराठवाड्यात तीव्रता आहे तशी पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात खानदेशामध्ये आहे. आमच्या विरोधात प्रति आंदोलन केले जातात, वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात, वेगवेगळ्या टायमिंगला प्रवक्ते नेमले जातात. आणि आपण बघू शकतोय या ठिकाणी आज आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव येते. आज मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 6व्यांदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे. आणि मनोज दादांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनत चाललेली आहे. पोटात इतका त्रास होत आहे. आज मीही एकादशी धरतो, पंधरवाडी धरतो, महिन्याची धरतो. जर दिवसभर फराळाचं केलं नाही तर दिवसभर चिडचिड होती, आपण घरच्यांवर चिडतो. 17 दिवस मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करून पूर्ण शरीराची चाळणी करून घेतलेली आहे. फक्त सांगाडा राहिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं वजन अवघे 35 किलो राहिलेलं आहे. आणि कुणासाठी लढत आहे? काही लोक म्हणतात ते यांचा माणूस आहे, त्यांचा माणूस आहे. अरे मनोज जरांगे पाटील हा सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचा माणूस आहे. आणि ही सर्वसामान्य शक्ती मनोज दादाच्या पाठीशी आहे. जर त्यांनी मनात आणलं, 288 ठिकाणी जर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले, 18 पगड जातीच्या 12 बलुतेदार लोक आमच्या सोबत आहेत. दलित, धनगर, बंजारा, आदिवासी, ओबीसी सगळे आमच्या सोबत आहेत. सरकार आम्ही आणू शकतो. फक्त मनोज जरांगे पाटलाची ही भूमिका आहे की आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, राजकारणात जायचं नाही. तुम्ही आरक्षण द्या, तुमच्यावर जेसीबी भरून ट्रक भरून आम्ही गुलाला उधळू, तुमचा जय जयकार करू. तुम्हाला कुठली लाडकी बहीण, अमुक तमुक हे योजना द्यायची गरज नाही. फक्त आरक्षण द्या.
तुम्हाला मराठी हे 288 जागावर सीट देतील। आणि जर तुम्ही आरक्षण दिलं नाही आणि मनोज जरांगे पाटील यांच्या जर जीविताला काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही।